सर नमस्कार. बोला. नमस्कार. कोण लग्नाचं कोण आहे तुमचं? लग्न तर मीच आहे स्वतः. तुम्ही स्वतःच आहात, बरं. आणि कुठल्या जातीमध्ये आहात? आणि आगरी. आगरी कोळी, हा. बरं. आणि 1900 कितीमधले आहात? 1993. लग्न झालं होतं पहिलं? नाही नाही. बरं. कुठून बोलताय तुम्ही? मी नवी मुंबई कामोठी मधून बोलतोय. नवी मुंबई कामोठे. हा. कुठे आलं हे कामोठे म्हणजे? कामोठी म्हणजे आता नवीन एअरपोर्ट होतो बघा, हां, तिथे. बरं. ठीक आहे. शिक्षण काय झालं आहे? शिक्षण B.Com झालंय. B.Com. आणि काय करताय? सध्या जॉबला आहे. जॉबला. पगार? पगार आहे 25,000 रुपये. बरं. घरी कोण कोण असतं? घरी मम्मी पप्पा आणि मी तिघेच असतो. आणि हां, 2 बहिणी होत्या, त्यांची लग्न झाले. आणि भाऊ? भाऊ नाही, एकटाच आहे. एकूण 3 भावंड तुम्ही? हा. बरं. आई वडील काय करतात? पप्पा जॉबला असतात, आई घरीच असते. आई घरी असते, बरं. घर वगैरे कसं आहे? घर आहे आपले, स्लॅबचं घर आहे. स्लॅबचं घर. कुठे याला? कामोठेला? हा. नवी मुंबईमध्ये स्लॅबचं घर आहे? हम्म. RCC म्हणजे बंगला टाईप आहे घर? हा हा. हो. बंगला आहे. हां हां हां. म्हणजे प्रशस्त जागा पण असणार ना तुमची? हा, आमची शेती पण आहे. मुंबईमध्ये? हा. मग तुम्ही मूळ मुंबईचेच आहात बहुतेक? हा, मुंबईचीच मूल. होय काय? हां 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 हां. किती जमीन आहे तरी म्हणजे मुंबईमध्ये? आहे 1 एकर आपली. 1 एकर. हां 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 हां. ठीक आहे ठीक आहे. मग भाड्याने वगैरे दिलात नाही? नाही नाही. शेती करता? हा. बरं, ठीक आहे. आणि ठीक आहे. लग्न झालं नव्हतं ना? नाही. ठीक आहे. नाही नाही. हां हां. आणि तुम्हाला मुलगी पाहिजे, ती कशी पाहिजे? आपल्याला मुलगी म्हणजे सर्वसाधारण घरातील असेल ना, एकदम गरीब घरातील असेल तरी चालेल. हां 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 आपली काय मुलीकडून कुठलीही अपेक्षा आपल्याला नाहीये. हां फक्त मुलगी चांगली पाहिजे. हां बाकी आणि मुलीचे वय 28च्या कमी पाहिजे, एवढंच फक्त. हां हां हां. आणि नोकरीवाली पाहिजे का? नाही, तो विषयच नाही. नोकरी असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. ठीक आहे, चालेल चालेल हा. चालेल. आणि जर समजा एखाद्या मुलीचा म्हणजे घटस्फोट झाला असेल, हां काही मुली आहेत अशा काही कारणास्तव होतात, हां. तरी आपल्याला चालेल. असं काय आपली म्हणजे काही मोठी काय अपेक्षा नाही. जर बरं. एखादी चांगली मुलगी असेल, घटस्फोट झालेला असेल तरी आपल्याला चालेल. हां हां हां. हा. ठीक आहे. चालेल. तुमचं काय म्हणजे लव्ह मॅटर वगैरे कसं काय होतं का पहिलं? नाही नाही, असं काही नाही. मग लग्न पण नाही झालं होतं? नाही, आता कसं बहिणींची लग्न होती ना, त्यामुळे थोडा हां. वेळ गेला. वेळ बाकी काही. असं काय नाही, भेटेल तुम्हाला. प्रथम पण भेटू शकते. बघूया, प्रयत्न करूया. ठीक आहे. आपल्याला प्रथमच पाहिजे, पण एखादी जर चांगली भेटली हां. घटस्फोट काही कारणास्तव होतात ना काही काहींचे 2 वर्षाच्या आतमध्ये, हो. तरी चालेल आपल्याला, असं काही नाही. ठीक आहे, चालेल चालेल. फक्त मुलगी जरा दिसायला चांगली पाहिजे. बरं. शिक्षण कमी असेल तरी चालेल आणि एकदम गरीब घरातील असेल ना हां. तरी चालेल. आणि मेन म्हणजे आता आमची कास्ट आहे आगरी. हो. आपल्याला कोळी समाजातील पण चालेल, मराठी समाजातील पण चालेल, हां आमच्या आगरी समाजातील पण चालेल. हां आणि हां. 96 कोणी मराठी असेल तरी चालेल. असं काय आपली काही अशी अट नाहीये. बरोबर बरोबर हा. बरोबर. आणि आणि काही असे कुटुंब असतात तर त्यांची ऐपत नसते लग्न करण्याची पण. हां हां. अशा घरातील असेल तरीही चालेल, आपण काहीतरी ऍडजस्ट करून घेऊ. बरोबर बरोबर. जर मुलगी चांगली असेल तर. हो. हो, बरोबर. हो. हा. कळलं आता कळलं. काही मुली तुमच्या चॅनलवर सर्च मारल्यानंतर बघतात व्हिडिओ, पण काही कारणास्तव काहीतरी अडचण असल्यामुळे ते कॉल करत नाही. कळत नाही. हो, बरोबर. हा. असं घाबरतात. काय हां. एक कॉल करायला काय माणसाचा 1 मिनिट जातो. हो, बरोबर कॉल बरोबर. करू शकता, बिंदास बिंदास कॉल करू शकता. बरं वाटलं तुम्ही स्वतः सांगितलं, ते बरं वाटलं. हे हा, विचारपूस केल्याशिवाय का कुठली गोष्ट पुढे जात नाही. खरं आहे. हो. हा. आपल्या गरीब घरातील काही मुली असतात,
हो. गरीब घरातील असेल तरी चालेल आपल्याला, अशी काही नाही. आणि आपल्याला प्रथम म्हणजे मुलीकडून कुठलीही अपेक्षा नाही. हां हां हां. हा, आपल्याकडं आहे सर्व. बरोबर. हा. ठीक आहे, चालेल. आणि ठीक आहे, चालेल. एरिया वगैरे मुंबईतलाच पाहिजे की कुठली पण चालेल? आता आपली एरिया झाली ना, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, ओके इकडे ओके. खोपोली असेल तरी चालेल. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, चालेल. साईड असेल तरी चालेल. हो हो हो. आणि अशा मुली आहेत ज्या घटस्फोट झालेल्या आहेत 1-2 वर्ष, म्हणजे 1-2 वर्ष लग्नाला झाल्यानंतर हो त्यांना अपत्य नाही, अशांनी सुद्धा कॉल करू शकता. हो. कॉल बरोबर बरोबर. करण्यात काही गुन्हा नाही. बरोबर. हा. तुमचा संपर्क क्रमांक सांगा. माझा संपर्क क्रमांक 877 877 96 96 77 हां 363. 363. हां, ओके. ठीक आहे, चालेल. चालेल. मुलीनो लक्ष द्या इथे. हा मुलगा स्वतः मुलगा सांगतोय, म्हणजे आता बोलत होते ते नवरा मुलगा आहे. हे कामोठेला राहतात, नवी मुंबई कामोठे. हा मुलगा स्वतः सांगतोय की गरीब मुलगीसुद्धा चालेल आणि बिनधास्त कॉल करा, असं मुलगा स्वतः सांगतोय. कॉल केलं म्हणजे असं नाही की माळ घातलं. त्याच्यावर कॉल बिनधास्त करू शकता. त्यांना त्यांच्याशी चर्चा करा, तुम्हाला खूप काही गोष्टी समजतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही पार्टी एवढी वेल सेटल आहे की त्यांचं स्वतःची जमीन मुंबईमध्ये आहे, स्वतःची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भले ते पूर्वीपासून असतील तिथे, पण सगळ्यात महत्त्वाचं आज मुंबईमध्ये जमिनीचा छोटासा तुकडासुद्धा किती महाग आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचा RCC बंगला आहे तिथे मुंबईमध्ये. त्यानंतर वेल सेटल फॅमिली आहे. म्हणजे मूळ स्थायिकच तिथले आहेत, वेल सेटल आहेत. आणि असं काही नाही की ते म्हणजे पूर्ण वेल सेटल आहेत तर त्यांना मुलगी तर पण तशीच पाहिजे, असं काही नाही आहे. तर त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे, स्वतः सांगितलेलं आहे की त्यांना सेकंड मॅरेजसुद्धा चालू शकतं, किंवा एखादी गरीब मुलगी असेल, तिची अजिबात परिस्थिती नसेल तर तिनेसुद्धा कॉल करायला हरकत नाही. मुलींनो, मी जे व्हिडिओ टाकतो ते खरेखुरे टाकतो आहे. बाकी तुम्ही इतर ठिकाणी बघताय आणि तुमचं अपेक्षाभंग होतो, कारण लोक फसवत आहेत त्याच्या, किंवा चुकीचे कामं करतात इतर विवाह केंद्र. तर ते काम आम्ही करत नाही. आम्ही जे टाकतो ते खरं खरं असतं. समोर जे स्थळ असतं ते पार्ट्या पण खऱ्या असतात. आणि त्यांच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग करतो आहे, सगळ्यात महत्त्वाचं. कुठेही म्हणजे पुढे भविष्यात गुन्हा घडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि सांभाळून घेणाऱ्या पार्ट्या असतात, शक्यतो प्रोफेशनल असतात पार्ट्या आमच्याकडे. त्यामुळे इथे काय हे नाही आहे, म्हणजे धोका असं काही नाही आहे. तर तुम्ही स्थळांचा विचार करू शकता. हा मुलगा आगरी समाजाचा आहे, आगरी कोळी समाजाचा आहे. तर त्या अनुषंगे जरी मुलगी असेल तरी चालेल, किंवा इतर समाजाची म्हणजे मराठा किंवा इतर ते बोलले त्याप्रमाणे जर असेल तरी त्यांना चालेल, असं काही नाही आहे. तर मुलीनं कॉल करा त्यांना, किंवा मुलीच्या पालकांनो तुम्ही कॉल करा त्यांना. डायरेक्ट नवरा मुलाचा संपर्क आहे, कॉल करून अधिक माहिती विचारा त्यांना. तुमचे काय गाठीबिटी होणाऱ्या असतील तर तिथे भेटा जाऊन, प्रत्यक्षात बघा वस्तुस्थिती काय आहे ती. आणि मग तुम्ही भविष्याचा प्लॅनिंग करू शकता. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मनात भरपूर असतं, पण आपण घाबरतो फोन लावायला. तर ते फोन लावल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. फोन बिनधास्त लावा. फोन लावल्यानंतर काय कोण आपल्यावर जबरदस्ती करत नसतं. तर तुम्ही फोन लावा. तुम्हाला जर आवडत नसेल भविष्यात तर ब्लॉक करून टाकू शकता फोन. पण फोन लावा मुलीनं. कारण फोन लावल्यामुळे खूप काही गोष्टी कळणार आहेत. कारण जे आपण आता जे काही मी सरांशी बोलतो आहे तो एक फॉर्मॅलिटीचा भाग झाला. पण तुम्हाला अजून बरीच माहिती तुम्हाला प्रत्यक्षात जेव्हा कॉल लावणार तुम्ही तेव्हा बरीच माहिती तुम्हाला कळू शकते. तर त्यामुळे शक्यतो कॉल करा. आणि इतर जे लोक असतील म्हणजे प्रत्यक्षात लग्नाच्या मुली, तर त्या मुलींना शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एखाद्या मुलीला चांगलं घर मिळेल, चांगला नवरा मिळेल, म्हणजे सगळं कुटुंब चांगलं मिळू शकतं. त्यामुळे बिनधास्त तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.